माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांच्या बारामतीमधल्या कृषी प्रदर्शनाला भाजप नेत्यांनी भेट दिली। त्यामुळे बारामतीच्या शेतीविषयक प्रगतीची चांगली चर्चा झाली। मात्र यात संपन्न बारामतीतल्या सह्याद्री काऊ फार्म मधल्या तब्बल 1,500 गायी सध्या चाऱ्याअभावी उपासमारी सहन करतायत। दिवाळी तोंडावाली आता दिवाळी करायची का होळी करायची आमची ह्या लोकांनी समजावं ना। आम्ही चारा घातले 4 ते 5 महिने झाले। आमचंच आम्हाला पैसे द्या ना। तुम्हाला काय आम्ही काय उपकार म्हणून मागतो का तुम्हाला पैसे? आम्ही 1200 रुपये दराने मी चारा कंपनीत दिलता, परंतु आजपर्यंत काय पैसे काय भेटलेले नाही। साधारणपणे 40,000 रुपये मला भेटलेले आहेत आतापर्यंत। साधारणपणे आणखी माझ्या 80,000च्या आसपास माझे पैसे शिल्लक आहेत। काही महिन्यांपासून सह्याद्री काऊ फार्मची आर्थिक परिस्थिती ढासळली आहे। त्यामुळे इथल्या गायींना चारा पुरवणाऱ्या शेतकऱ्यांची सुमारे 50 लाख रुपयांची देणी थकली आहेत। परिणामी शेतकऱ्यांनी चारा देणं बंद केलंय, त्याचा फटका मुक्या गायींना बसतोय। या प्रकल्पातल्या गायींना सध्या उजाड माळरानावर सोडून देण्यात आलंय। तर शेतकऱ्यांच्या थकबाकीच्या मुद्द्याला सह्याद्री काऊ फार्मच्या व्यवस्थापकांनीही दुजोरा दिलाय। 18 लाखाचा म्हणून आमचा हिशोब निघेल। आज उद्या असं रोज सांगतात। 3 दिवसापासून आम्ही इथं थांबलेलो आहे। शेतकऱ्यांचे पेमेंट आहेत म्हणजे भरपूर थकीत आहेत, म्हणजे 50 लाखाच्या आसपास शेतकऱ्यांचे पेमेंट्स थकीत आहेत। पण वरिष्ठांशी चर्चा केल्यानंतर ते लवकरच देण्याचं आश्वासन किंवा देऊ असं म्हणतात ते। ऐन दिवाळीच्या तोंडावर शेतकऱ्यांना चाऱ्याची बिलं मिळत नसल्यानं शेतातली कामं सोडून त्यांना कंपनीत खेटे मारावे लागतायत। राहुल ढवळे, झी मीडिया, बारामती। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।